वयाच्या 47व्या वर्षी खंडू या ग्राउंडमध्ये पुन्हा एकदा. मागे 2 संडे अगोदर टुर्नामेंट झाली होती. एका ओव्हरमध्ये 3 रन देऊन 2 गडी बाद केले होते. पुन्हा एकदा खंडू. नॉन स्ट्राईकला सुरेश, स्ट्राईकला संतोष. पुढचा चेंडू, सुंदरसा शॉट मारलेला फटका, 1 धाव. संतोष आणि सुरेश. संतोष. पुढचा चेंडू खंडूचा, एक्सपिरियन्स बॉलर, लेग साईडला मारल्या फटका, 1 धावासाठी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत खंडूची. आता आलाय तो स्ट्राईक वरती आहे तो सुरेश. पुढचा चेंडू, आणि हा पहिला गडी बाद खंडूच्या हातामध्ये. पहिला मासा संतोषच्या जाळ्यात पहिला मासा सापडलाय तो सुरेश. सुंदरसा झेल घेतलाय तिकडे लॉंग ऑफच्या खेळाडूने. फारच एक्सपिरियन्स गोलंदाज खंडू. या ग्राउंडला चांगले ओळखतात, लहानपणापासून या ग्राउंडमध्ये खेळून आलेले आहेत. स्कोर 2 हुआ है, 2. 4 बॉल 3. माझा आवडता गोलंदाज आहे खंडू. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू, स्वतः फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करून रनआउट करण्याचा प्रयत्न, 1 धाव. 4 ओव्हरचे हे सामने. धाव संख्या झाली ती 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू धीम्या गतीने मारलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने, 1 धाव. ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 5 धावा, 1 गडी बाद. जयेश बॉलर, सिराज हाही माझा आवडता बॉलर आहे सिराज. शेवटच्या ओव्हरला 3 रन हवे होते, नाही मारले समोरच्या संघाला, तो सिराज. पुढचा फलंदाज आहे महेश. सुंदर चेंडू सिराजचा, गोळीसारखा निघाला होता, सरळ कीपरच्या हातामध्ये, निर्धाव. सिराजच्या बॉलिंग मध्ये फारच गती निर्माण करतो सिराज बॉलिंग मध्ये. व्हेरिएशन चांगले व्हेरिएशन. पुढचा चेंडू, अंपायरचा निर्णय वाईट.
फोर्थ चेंडू सिराजचा. पुन्हा एकदा सेंटर मारला फटका पाहायचा आहे काय होत आहे. अंपायरचा निर्णय 4 धावा चौकार. सुंदर शॉट इथे संतोषचा. धाव संख्या झाली आतापर्यंत ती 10. फोर्थ चेंडू सिराजचा. सुंदरसा बॉल का चांगला कमबॅक इथे. डॉट चेंडू. चांगले व्हेरिएशन आहे तिथे. पुन्हा एकदा फोर्थ चेंडू घेऊन सिराज. शॉर्ट पिच चेंडू कॅच होतं की पाहिजे आणि सुंदर कॅच इथे झेल चांगला झेल पकडलाय माझा मित्र इथे जयेश. क्या कैच पकड़ा है यहाँ पर जयेश ने. इसी बीच और एक बड़ा झटका लगते हुए संतोष के रूप में. खतरनाक बॉयज को. अगले बल्लेबाज का नाम बताना है. अगले बल्लेबाज है मुरुगन. MURUGAN मुरुगन. आज शाम को 7:30 बजे इतिहास का फाइनल IPL का फाइनल जिसमें हैदराबाद और KKR का आखिरी मैच शाम को 7:30 बजे खेला जाएगा. उसके पहले ही आपको अपना ये टूर्नामेंट खत्म करना है. थोड़ा घाई कीजिए. शाहरुख खान वर्सेस काव्या मालन के बीच होने वाला मैच. इसी बीच अगली गेंद सिराज की. मुरुगन को बढ़िया गेंद यहां पर. अंपायर का निर्णय. वाइड बॉल. इसी बीच अगली गेंद सिराज की. मुरुगन को फिर एक बार लेग साइड में घुमा दिया है. काफी ऊंचा गया है गेंद. देखना है अंपायर का निर्णय. इसके भी भाग के ले रहे हैं. अंदर आया गेंद. 1 रन से ही संतुष्ट होना होगा यहाँ पर. बढ़िया थ्रो जयेश का सीधे कीपर के पास. पांच गेंदों के बाद स्कोर हुआ है 12. 1 ओवर 5 गेंदों के बाद स्कोर हुआ है 12 रन. फिर एक बार सिराज. महेश को सामने की दिशा में खेला गया है शॉट. देखना है. इसी के साथ वो फिर एक बार अंदर आ गया है गेंद. 2 रन आसानी से प्राप्त किए यहाँ पर. जहां पे 6 होना चाहिए था वहां पे 2 मिल गए यहाँ पर महेश को. ओवर की समाप्ति. 2 ओवर की समाप्ति का स्कोर हुआ है 14 रन. आफ्टर 2 ओवर द स्कोर इज 14. In the pitch there is Mahesh and Murugan for Khatarnak boys. Jayesh. Manoj. Next over will be bowled by Manoj. Once again strike will be taken by Murugan. After 2 overs the score is 14 for 2 wickets. Bowler Manoj. Murugan. और ये विकेट यहां पर.
अगले राजेश, पहली ही गेंद पर मनोज को सफलता प्राप्त हुई है मुर्गन के रूप में। चलो जल्दी जल्दी करना है थोड़ा, इसके बाद हमें और 4-5 मैच खिलाने हैं। अगली गेंद अच्छे से स्टेयर के ऑफ साइड की दिशा में, 1 रन के लिए कवर्स में। बढ़ता हुआ स्कोर 15 रन, 14 चेंडू 15 धावा झालेत, 3 गडी बाद। चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत मनोजची। स्ट्राईकवर येतो महेश आणि सुंदरचा फटका, पाहायचंय काय होत आहे। 1 2 3 4 5 6 षटकार, चांगला शॉट, समोर मारलेला षटकार। फिर एक बार बढ़िया कमबैक मनोज का डॉट गेंद के साथ। अगली गेंद मनोज की, ऑफ साइड की दिशा में घुमा दिया है, 1 रन प्राप्त किया है। यहाँ पर डिक्लेयर क्षेत्र में 1 रन। बॉल बॉल दे बॉल दे बॉल दे, अंपायरने बॉल द्यायला होते ना पहिला। किती बॉल झाले? 4 बॉल झाले ना, 5 बॉल झाले। आखिरी गेंद मनोज की इस ओवर की। अंपायर मनोज, बॉलर मनोज, लेग अंपायर है साई। स्कोर हुआ है 22 रन, 22 धावसंख्या झाली अजूनपर्यंत 22 रन। पुन्हा एकदा मनोज, पुन्हा एकदा फिरण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर एक डॉट चेंडू, चेंडू खाली राहिला तर कीपरच्या हातामध्ये। ओव्हरची समाप्ती, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 22। अब तक अच्छी मैच यहाँ पर इस ग्राउंड में गोविंद नगर के। महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय माथाडीवर ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना यांच्याद्वारे आयोजित केलेली ही भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा मालाड चषक 2024। त्याचे आयोजक आहेत आमचे दिनेश भाई माने, त्यांना सहाय्य केलंय ते विजय माने, धर्मेश पटेल, प्रकाश सारंग, शशिकांत, किशोर कोंडे, त्याचबरोबर त्यांचे सहभागी सगळे मित्र परिवार या टुर्नामेंटला। बॉल पाहिजे। या टुर्नामेंटचं प्रथम पारितोषिक आहे 33,333, द्वितीय पारितोषिक आहे 22,222 आणि तृतीय पारितोषिक आहे 15,555। दास, DAAS दास, KPLचा आयकॉन दास। स्ट्राईकला येतो राजेश, पहिला चेंडू दासता वाईट, अतिरिक्त धावेने सुरुवात करतोय इथे।
वाईट चेंडू. पुन्हा एकदा दास पुढचा चेंडू घेऊन राजेशला आणि लेग सेक्शन मारला फटका पाहायचा आहे. 1 2 3 आणि 4 धावा. मला वाटतं अंपायरचा निर्णय चौकार. बढ़िया शॉट यहाँ पे राजेश का. शॉर्ट पिच गेंद घुमा दिया लेग साइड की दिशा में. 4 रनों के लिए स्कोर बढ़ता हुआ 27. 3 विकेट के नुकसान पर अब तक दास ने एक ही गेंद डाली और 5 रन दिए हैं. फिर एक बार तैयार राजेश. देखते हैं इस गेंद पर क्या करते हैं. या दास कमबैक करते हैं या राजेश फिर एक बार चौकार लगाते हैं. इसी बीच फिर एक बार शॉर्ट पिच गेंद यहाँ पर आगे बढ़ के मारने की कोशिश. इसी बीच कैच आउट. अच्छा स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाया यहाँ पर. अंपायर के आउट देने के पहले ही अपने आप खुद निकल गए यहाँ पर राजेश. बढ़िया गेंदबाजी यहाँ पर. अच्छा कमबैक दास का. बैट्समैन का नाम बताना है. शिवा. SHIVA शिवा. दो गेंदों में 5 रन देकर एक विकेट बहुमूल्य विकेट यहां पर प्राप्त किया है राजेश का. अगले बल्लेबाज हैं विराट कोहली फैन शिवा. जर्सी नंबर 18. फिर एक बार ऑफसाइड में घुमाया है. देखना है क्या कैच होता है और यहां पर एक कैच आउट. दूसरा विकेट यहां पर. गोल्डन डक यहां पर शिवा का. शिवा आए और शिवा गए. अच्छी गेंदबाजी अब तक दास की. पहली गेंद वाइड डाली थी. दूसरी गेंद पे चौका खाने के बाद 2 विकेट बैक टू बैक 2 विकेट लिए यहां पर दास ने. बैट्समैन का नाम क्या है. विनय. अगले बल्लेबाज है विनय. VINAY विनय. हाँ रायगड का खिलाड़ी है. ओके साईराजचाच खेळाडू आहे विनय. पुन्हा एकदा हॅट्रिकचा चान्स इथे दासला. पाहायचा काय करतोय. हॅट्रिक घेतोय का सोडतोय विनय. पुन्हा एकदा मला वाटतं हॅट्रिक होऊ शकते आणि दास त्याच्या मागे आणि किंचित हा झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी ही धाव इथे समाधानकारक भेटली आहे. 2 धावा. धावसंख्या 2 धावांची भर धावसंख्या झाली आहे ती 29. 5 गडीच्या नुकसानात मोबदल्यात 29 धावा. पुन्हा एकदा विनय सामना करेल दासचा. 4 चेंडू झाले अजूनपर्यंत या ओव्हरमध्ये. 5वा चेंडू. शॉर्ट चेंडू समोरच्याने मारला फटका आणि हा 6 धावांसाठी. चांगला खेळाडू आहे विनय. साईराज साठीच खेळतो आणि साईराजला धुतलाय त्याने षटकारासाठी हा चेंडू. 6 धावा. धावसंख्या वाढली आहे ती 35 धावांवर. चांगला फलंदाज आहे विनय. थोडा लवकर यायला पाहिजे होता. चांगला ओळखतो या संघाला. त्यांच्याच संघासाठी खेळत होता आणि त्यांच्या संघाला आता नुकसान दिलं आहे. ते 6 धावांचा क्षती दिली आहे विनय याने. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा समोरने मारला फटका. पाहायचा आहे काय होत आहे. 1 2 3 शेवटचा चेंडू आणि पाहायचं धावून घेतले इथे आणि इथे बॉलरच्या हातातनं चेंडू सुटलाय आणि 2 धावा सोप्या रीते भेटले इथे. धावसंख्या झाली ती 37 धावा. जिंकण्यासाठी बनवायचे 38 धावांची गरज. टू विन्स रिक्वायर्ड रन इज 38. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 4 ओव्हर 38 धावांची गरज. चला लवकर यायचं बाहेर जरा प्लीज. चला
बॅटिंग संघाने लवकर जाऊन फिल्डिंग लावायची आहे आणि फिल्डिंग संघाने लवकर जाऊन बॅटिंगला फलंदाज पाठवायचे आहेत. नवीन बॉल आहे ना, नवीन आहे, जुने एक पण नाही, 3 गेले आता. हे जुना कुठे बॉल टाकले, बॉक्स तो आतमध्ये ठेवले, पुढच्या रूम मध्ये, पुढच्या 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 पुढच्या. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. खतरनाक बॉयज, बहुत अच्छा खेले आप, जल्द से जल्द फील्डिंग लगा लीजिए. त्यांचा हायेस्ट स्कोर कोण होता? विनय याने 3 चेंडूमध्ये 10 धावा केल्या आहेत. त्याच्या 3 चेंडू 10 धावांच्या खेळीमुळे धावसंख्या झाली आहे ती 37 धावा. फारच मोलाचा वाटा दिला होता इथे विनयने. चला लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आहेत. साईराज टीम आहे चला कृष्णा स्पोर्ट्स लवकरात लवकर बॅट्समॅन पाठवायचे आहेत. अंपायर लक्ष घ्यायला जे त्यामध्ये लवकरात लवकर, आणि ग्राउंडमध्ये जे लहान मुलं असतील त्यांनी ग्राउंडच्या बाहेर जायचं आहे, कोणी आतमध्ये थांबायचं नाहीये, लवकरात लवकर बाहेर ये. छोटू जल्द से जल्द आओ, जल्दी आओ. कृष्णा स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. पहिली ओव्हर घेऊन संघासाठी शिवा बॉलर. 18 नंबर ना, विराट कोहली फॅन. स्ट्राईकला आहे तो जयेश, नॉन स्ट्राईकला आहे तो शुभम कोहली. 38 धावांचा पाठलाग करताना कृष्णा स्पोर्ट्स मालाड. पहिला चेंडू घेऊन शिवा जयेशला. सुंदर चेंडू, खाली राहिला चेंडू, अजिबात उडाला नाही येतो चेंडू, आणि डॉट चेंडू. पहिला चेंडू डॉट इथे शिवाचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन शिवा. अंपायर निर्णयाची वाट पाहतोय ते.
अतिरिक्त धावेमध्ये 1 धाव. अंपायर मनोज, स्टंप थोडा बराबर करो ना. मनोज, मनोज अंपायर, स्टंप 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 स्टंप. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शिवाचा जयेशला आणि पुन्हा एकदा फिरण्याचा प्रयत्न. घोड़ीसारखा निकला चेंडू, डॉट चेंडू. क्या गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर शिवा. जयेश को गेंद समझने नहीं दे रहे हैं, कभी ऊंची रख रहे हैं, कभी नीचे रख रहे हैं. इसी बीच 2 डॉट 1 वाइड. स्कोर हुआ है 1 रन, मात्र 1 रन. फिर एक अगली गेंद यॉर्कर की कोशिश. इसी बीच 1 रन पूरा कर लिया है. दूसरे की कोशिश देखना है होता है कि नहीं. और आसानी से क्या रनिंग बिटवीन द विकेट्स यहाँ पर. शुभम की चालाकी से ये 2 रन मिल गए यहाँ पर. अंपायर का निर्णय का राह देखेंगे. अंपायर निर्णय देंगे, जरा रुकिए. और इसी बीच रनआउट के रूप में विकेट मिलता हुआ शुभम कोहली दूसरे रन के लिए भागते हुए यहां पर अंपायर के निगरानी में उस लाइन तक नहीं पहुंचे. शुभम रन आउट. अब तक शांत क्रिकेट चलता हुआ यहां पर. थोड़ा घाई करना है, थोड़ा जल्द से जल्द बैट्समॅन भेजिए, बल्लेबाज भेजिए. लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे इथे. कृष्ण स्पोर्ट्स मला थोडं लक्ष घ्यायचं. आम्हाला इथे फार उशीर झाला होता आहे आणि राहणारच आहे, कारण का आम्हाला अजून 4 ते 5 सामने खेळवायचे. साहिल पुढचा फलंदाज आहे. साहिल SAAHIL साहिल. एक मिनिट. जयेश सूर्या पुन्हा एकदा पुढचा चेंडू शिवाचा जयेशला आणि क्लीन बोल्ड. इथे पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला दिशेने खेळायचा चेंडू लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. त्यामध्ये बॅटचा छोटा किनारा घेऊन डायरेक्ट स्टंपवर आदळला चेंडू. विकेट जयेशची. सुंदर अजूनपर्यंत गेंदबाजी खतरनाक संघाकडून. शिवाची पहिल्याच ओव्हरमध्ये 2 गडी बाद केले आहेत, 1 रनआउटच्या रूपामध्ये आणि 1 क्लीन बोल्ड. जो ट्रैक पर बैठे जरा पीछे आ जाइए. शशि भाऊ ध्यान दीजिए, जो ट्रैक पे बैठे उनको पीछे लेना है. शशि भाऊ, बच्चे लोग थोड़ा जो ट्रैक पे जो बैठे पीछे आ जाओ ना, इस साइड में आ जाओ ना, उधर रन आड़ेगा उनका. प्लीज भाई इधर आ जाओ ना दोस्त. सिराज अगले बल्लेबाज है. सिराज SIRAJ सिराज. अगली गेंद शिवा की. सिराज को फिर एक बार घुमाने की कोशिश. बॉलर के सर के ऊपर से निकल गई ये गेंद. 1 रन के लिए. भाई साहब, ओ भाई साहब इधर आ जाओ, थोड़ा पीछे हो जाओ थोड़ा. पांच गेंदों में अब तक 3 रन दिए और 2 विकेट प्राप्त किए इस ओवर में. खतरनाक बॉयज ने. फेंक दे, हाथ दे. आखिरी गेंद शिवा की. सूरज को फिर एक बार उसने भी घुमाने की कोशिश और इसी बीच बीट होते हुए सीधे कीपर के हाथ में. ओवर की समाप्ति. 3 रनों के बाद 2 विकेट खोने के बाद पीछा करना है 38 रनों का, जिसमें अभी अब 35 रनों की आवश्यकता. 18 गेंदे 35 रन. देखना है क्या करते हैं सूरज और सिराज. देखना अगली ओवर लेकर कौन आते हैं.
बॉलर का नाम बताना है, जर्सी नंबर 3 बॉलर का नाम। हाँ, शिवा, जीवा, JIVA, जीवा, या आप JEEVA समझ लीजिए, जीवा। स्ट्राइक पे रहेंगे सिराज। 18 गेंदों में 35 रनों की आवश्यकता। अच्छे ऑलराउंडर है यहाँ पर सिराज। 18 चेंडू 35 धावांची गरज। याचबरोबर जीवा गोलंदाजी करतोय सिराजला। आणि सुंदर सा चेंडू, फिरलेला चेंडू, लेग साइड से ऑफ साइड में घूमती हुई गेंद सीधे कीपर के हाथ में, डॉट गेंद। क्या गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर जीवा, पहली गेंद पर डॉट। काफी चालाकी वाली गेंदबाजी यहाँ पर जीवा की ओर से। अगली गेंद काफी शॉर्ट रखी थी, काफी ऊंची उड़ी, अंपायर का इशारा वाइड। फिर एक बार जीवा तैयार सिराज को। अगली गेंद, फिर एक बार वही कोशिश घुमाने की लेग साइड में, लेकिन सीधे कीपर के हाथ में चकमा देते हुए। क्या गेंदबाजी यहां पर जीवा की, डॉट पे डॉट कर रहे हैं जीतने के लिए और 34 रन बनाने हैं इस मैच को। जीवा ने 2 डॉट कराए अभी तक इस ओवर में। यह तीसरी गेंद ऑफ साइड में घुमा दिया है, देखना है कितना रन मिलता है। 1 रन पूरा कर लिया है, दूसरा रन मिलता है या नहीं। इसी बीच थोड़ा सा वाइड थ्रो स्टंप से 2 रनों के लिए, आसानी से भाग के 2 रन पूरे कर लिए यहां पर सिराज ने। अगर मैच जीतना है तो चौके छक्के मारने हैं, याद रखिए। इसी भी अगली गेंद, फिर एक बार घुमाने की कोशिश, काफी अच्छी गेंद यहां पर, कीपर को भी बीट करते हुए। बैट्समैन तो बीट हुआ, कीपर भी बीट हुए यहां पर, लेकिन अच्छा कवर अप कर लिया वहां पर कीपर ने। डॉट गेंद, 3 डॉट अभी तक यहां पर इस ओवर में। अगली गेंद फिर एक बार ऑफ साइड की दिशा में खेला गया गेंद, 1 रन पूरा कर लिया है। अंपायर के निर्णय के रुकेंगे। इसी बीच भाग के ले लिए 2 रन और 2 रन से संतुष्ट होना होगा यहां पर। बढ़ता हुआ स्कोर 8 रन। जीतने के लिए 30 रन की आवश्यकता। अगली गेंद जीवा की, फिर एक बार सीधा स्ट्राइक पर आगे आके मारने की कोशिश, 1 रन पूरा कर लिया इसी बीच। सूरज एक हार्ड हिटर है, उनको स्ट्राइक नहीं मिल रही, काफी नाराज होंगे सिराज से। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति का स्कोर हुआ है 9 रन। जीत का अंतर है 12 गेंदों में 29 रनों का आवश्यकता। 12 चेंडू 19 धावांची गरज। याचबरोबर पाहायचं काय करतोय तो सिराज। सूरज नाखुश स्ट्राइक न भेटल्यामुळे या ओव्हरमध्ये 4 चेंडू डॉट केले तिथे अजूनपर्यंत सिराजने। पुढची ओव्हर घेऊन येतोय तो, बॉलरचं नाव सांगायचं आहे, विनय। विनय फिल्डर, विनय, ओके, विनय 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 बी आहे ना, हां 3 बॉल 10 मारले ना, हे देऊ शकतो आपण। अगली ओवर लेकर विनय सिराज को। और इसी बीच घुमा दिया ऑफ साइड के लिए, देखना है क्या होता है। 1 2 3 अंपायर का निर्णय के लिए रुकेंगे। 2 रनों के लिए 2 रन। अच्छा शॉट मारा था, अगर सामने थोड़ा हो जाता तो 6 रन हो जाते थे। चला अगली गेंद फिर एक बार विनय की।
अगली गेंद विनय की सिराज को, देखते क्या करते हैं इस गेंद पर। फिर एक बार अंपायर का निर्णय के रुकेंगे। एक रन चुरा लिया है 22 के रूप में और एक रन मिला है वाइड के रूप में। दो वाइड +1, बढ़ता हुआ स्कोर यहां पर। तेरह रन। अगली गेंद विनय की, फिर एक बार वाइड और इसी बीच एक रन मिलेगा कि नहीं यहां पर देखना है। और यहां पर रन आउट, काफी बड़ा झटका यहां पर, बड़ी मछली जाल में सूरज के रूप में, वो भी सुसाइड के रूप में। आत्महत्या म्हणतात याला। पुढे जाऊन स्वतःची विकेट टाकली आहे इथे, जिथे एकही रन नव्हता। वाईड मध्ये एक एक्स्ट्रा भेटला होता, दुसऱ्या रनाची हाव घेण्यासाठी पळाला होता। ओके, वाईट चेंडू होता हा। अगले बल्लेबाज है विकास, VIKAS विकास। बहुत ही पुराना चावल इस ग्राउंड का, हमारे साथ खेलते थे। दो 2003 से इस ग्राउंड के सदस्य हैं विकास, हमारी टीम के लिए भी खेले हैं विकास। ग्यारह गेंदों में 24 रनों की आवश्यकता, 11 चेंडू 24 धावांची गरज, जिथे 12 चेंडू 19 धावांची समीकरण होत, 27 धावांचं कमी समीकरण होतं तिकडे आता 11 चेंडू 19 धावांची समीकरण आलेलं आहे, आपलं 24 धावांची। एक चांगला हार्ड हिटर विकास, कुठेही रन मारू शकतो हा। या फलंदाला मी चांगला ओळखतो। 2016च्या एका टुर्नामेंटमध्ये त्यांनी एका ओव्हरमध्ये 3 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता विकास। आणि तसाच एक चांगला शॉट, सुंदर लेग साइडचे मारलेला फटका पाहायचा, 1 रन झालेला आहे आणि याबरोबर दुसराही रन इथे भेटलेला आहे। सुंदर असा लेग साइडला मारलेला फटका विकासने, 2 धावा। धाव संख्या झाली ती 16 धावा, जिंकण्यासाठी पाहिजेत 22 धावा। 10 चेंडू 22 धावांची गरज। विनयने किती पुढचा चेंडू विनयचा विकासला, पुन्हा एकदा ऑफ साइडच्या लाईनच्या बाहेरून निघालेला चेंडू वाईड। अंपायरचा निर्णय, अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन, नो आर्ग्युमेंट्स इन दिस, नो कॉम्प्रोमाइज। पुन्हा एकदा विनय विकासला, विकास कुठेही फटका मारू शकतो आणि हा उंच मारलेला फटका, 1 धाव पूर्ण केली आणि त्या कॅचसाठी, आणि सुंदर अशी कॅच, जवळजवळ 15 मीटर धावून ही कॅच घेतलेली आहे। सुंदर अशी कॅच फिल्डरची, काय झेल घेतलाय एक मोठा खेळाडू इथे विकास। ऑफ साइडच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता आणि हा गडी बाद झालेला आहे विकास। चांगला झेल इथे, 15 मीटर धावून या कॅच घेतलाय। कॅच ऑफ द मॅच असेल ही, मला वाटतं। एक चांगल्या खेळाडूला इथे बाद केलाय विनयने। मला वाटतं बॉलरपेक्षा पुढचा फलंदाज आहे तो ऑलराऊंडर संघाचा खंडू। काय काय झेल घेतला होता, 15 मीटर धावून हा झेल घेतला होता त्याने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये। पुन्हा एकदा विनय तयार, विकास आपला पुढील फलंदाज आहे तो खंडू। विनय टू खंडू, आणि मी सांगितलं होतं ऑलराऊंडर फलंदाज आहे तो खंडू। षटकार चौकार काय आणि आतमध्ये आलाय, बॅड लक इथे, एकच धाव मिळाली आहे। जिथे 6 धावा होऊ शकल्या असत्या तिथे एकच धाव मिळाली, फारच बॅड लक इथे खंडूचं। चांगला प्रयत्न केला होता, जे संघाच्या चांगल्या खेळाडूंनी, महत्वाच्या खेळाडू करू नाही शकले, तो खंडूने पहिल्या चेंडूवर करून दाखवलं होतं इथे, पण त्याला ही सफलता नाही भेटली।
जिंकण्यासाठी 8 चेंडू 21 धावांची गरज. पुढचा चेंडू ऑफ साइडने मारला फटका. 1 धाव पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव त्या सोप्यारीत्या भेटली आहे. धाव संख्या झाली ती 20 धावा. 20-20. 7 चेंडू 18 धावांची गरज. पुन्हा एकदा विनय. सिराजला फुल टॉस चेंडू आणि समजने मारला फटका आणि हा पुन्हा एकदा आतमध्ये आलाय आणि हा चौकार. जिथे षटकार होता तिथे चौकार भेटला. चांगला शॉट मारला होता इथे सिराजने. बॅड लक सिराज, बॅड लक खंडू. दोघांचे 6 वाचले तिथे. या ओव्हरमध्ये विनयने 15 रन दिलेत. धाव संख्या झाली 24 धावा. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. मुश्किल है पर नामुमकिन नहीं, हो सकता है अगर करेंगे तो. 2 षटकार वाचले तिथे या ओव्हरमध्ये. 2 षटकार. समीकरण काही वेगळंच असतं. 6 चेंडू 8 धावा असल्या असते, पण आता आहे समीकरण झाडांमुळे अडलेला चेंडू. 6 चेंडू 14 धावा. शेवटची ओव्हर कोण घेऊन येते पाहायचं आहे. चलो जल्दी जल्दी करो बाय. खतरनाक. हम लोग बहुत खतरनाक लेट हो गया अभी अभी इस टूर्नामेंट में. प्लीज थोड़ा जल्दी जल्दी करो. 6 चेंडू 14 धावांची गरज. जर स्ट्राईकला सिराज असेल तर पॉसिबल आहे. खंडूही मारतोय शॉट. चांगली प्रयत्न साथ देतो त्याला. एक मिनिट. महेश आहे वाटतं. बॉलर का नाम बताना का. महेश. मुरगन. शेवटची ओव्हर घेऊन येतोय मुरगन. जर स्ट्राईकला सिराज असेल तर सोप्यारीत्या हा 14 धावांचाही डोंगर फारच आसान वाटेल इथे या संघाला. कृष्णा स्पोर्ट्स मालाड. मुरगन पुढचा चेंडू घेऊन खंडूला आणि लेग साइडने मारल्या फटका. पाहताय कॅच होत आहे आणि हा गडी बाद झालाय. फारच सोपा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू. लेग साइड दिशेने मारला असता चौकार झाला असता. समोरच्या दिशेने मारला असता तर षटकार झाला असता. पण त्यांनी फारच लांबचा ग्राउंडचा मोठा किनारा तिकडे मोठा एज मोठा लांब पल्ला गाठलाय तिकडे क्षेत्ररक्षाच्या हातामध्ये. कॅच आउट. सिराजला स्ट्राईक येत नाही. सिराज नाराज होत आहेत. पुढचा फलंदाज आहे मनोज. मनोज चला लवकर लवकर आहे. मनोज जरा भाग के जाइए प्लीज. थैंक यू. काफी देर हो गई हमें इस टूर्नामेंट में. हमें और 4 मैच खेलना है इसके बाद. चलो मुर्गन भाई जल्दी जल्दी बॉलिंग डाल लीजिए. मनोज जल्दी जल्दी बैटिंग की है. 5 गेंदों में 14 रन की आवश्यकता. अगली गेंद मुर्गन भाई की और बैक फुट पे खिलाए गेंद. डॉट गेंद. क्या गेंदबाजी. जब लगा था काफी धीमी गति से डालेंगे लेकिन काफी तेज गति से निकली गेंद. फिर एक बार ऑफ साइड में घुमा दिया है. देखना है कैच होता है या. और ये बढ़िया कैच यहाँ पर. फिर एक बार अच्छी गेंदबाजी मुर्गन की. चलो जल्द से जल्द आना है. अगले बल्लेबाज मनोज आए और मनोज गए. काफी बड़ा लक्ष्य था. 6 गेंदों में 14 रन जिसका पीछा करते हुए 2 विकेट चले गए. अगले बल्लेबाज है अनिल. फिर एमजे वॉइस का है.
एमजे बॉईज ना जेएम आणि जेएम एमजे बॉईज बोलला ना तो जेएम बॉईज ने टॉस उडवायला यायचं इथे जेएम बॉईज के कप्तान मोहम्मद अनिल ने लेग साइड से मारला फटका एक धाव फिर एक बार अगली गेंद मुर्गन की आणि समजने पुन्हा एकदा सुंदर फटका मारला पाहिजे आणि हा अंपायरचा निर्णयाची वाट पाहतोय आम्ही चौकार षटकार सुंदर शॉट सिराजचा षटकाराकडे पुन्हा एकदा पुढचा चेंडू मुर्गनचा फारच तेज गती टाकला चेंडू डॉट चेंडू आणि ही मॅच खतरनाक बॉईज यांनी जिंकलेली आहे चला टॉस लायचा आहे खतरनाक बॉईजचे कप्तान सीधे टॉस को आना है हेलो अगर बात की जाए तो इस मैच को खतरनाक बॉयज की टीम ने जीता है और खतरनाक बॉयज की टीम के कैप्टन से गुजारिश है कृपया करके टॉस के लिए आ जाए जेएम बॉयज और मैन ऑफ द खतरनाक मैच शिवा